श्री सद्गुरुचरित्र ज्ञानविवरण अध्याय पहिला मंगळाचरण नाम. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्वय नमः. श्री सद्गुरु नमः. श्री कुलदैता देवताय नमः. श्री पाद श्री वल्लभ श्री नूरसिंह सरस्वती श्री दत्तात्रय सद्गुरु नमः. अथ ध्यानम. बालार्क प्रभमिंद्र नीलजटिल. म्हणजे या सुंदर ध्यान श्लोकाचा अर्थ पुढीलप्रमाणे समजून ध्यान करावे. भस्मारोगज्वलं शांतं नाद विलीनचित्तपवनं शार्दूलचार्मांबरं ब्रह्मज्ञे सनकादिभिः परिवृत्तसिद्धेः समराधीतं दत्तात्रयमुस्माहे हृदि मृता ध्येयं सदा योगिभिः. या सुंदर ध्यान श्लोकाचा अर्थ पुढीलप्रमाणे समजून ध्यान करावे. बाल रवीप्रमाणे कांतिमान, इंद्रनीलाप्रमाणे कृष्णवर्ण जटेने युक्त, भस्माच्या उटीने शोभणारा, शांत अनाहत नादामध्ये मनोवायूचा लय झालेला, व्याघ्रचर्म परिधान करणारा, सनादिकांसारख्या ब्रह्मवेदांनी परिवेष्टित, सिद्धजनांनी संसेवित, योग्य लोकांनी सर्व काळ स्वानंदाने ध्यान करण्यास योग्य अशा अत्रिनंदन दत्ताचे आम्ही हृदयात चिंतन करतो. ओम नमोजी विघ्नहरा, गजानना गिरिजा कुमारा, जय जय लंबोदरा, एकदंता शूर्पकर्णा. शूर्पकर्णा मी सुपासारखे कान आहेत ज्याचे, हलविशी कर्णयुगले म्हणजे दोन्ही कान, कर्णयुगले, जेथून जो का वारा उसळे त्याचेची वाते, म्हणजे वाते मीन्स म्हणजे वाहनाने विघ्न पळे, विघ्नांतक म्हणती तुझं. विघ्नांतक म्हणजे विघ्ननाशक म्हणती तुझं. तुझे शोभे आनन, तुझे शोभे आनन म्हणजे तोंड. जैसे तप्त कांचन म्हणजे तापवलेले सोने, तप्त कांचन म्हणजे तापवलेले सोने. आणि उदित प्रभारमण म्हणजे उगवलेला सूर्य. जैसे तेज फाक तसे विघ्न कानन म्हणजे विघ्नाचे अरण्य, छेदनाशी म्हणजे तोडण्याला हाती फरश म्हणजे कुऱ्हाड धरलीशी, नागबंद सर्पाचा कमरपट्टा, कटीशी म्हणजे कमरेला, उरग म्हणजे सर्प, यज्ञोपवीत म्हणजे जानवे, चतुर्भुज दिसशी निका म्हणजे चांगला, विशालाक्ष म्हणजे विशाल रुंद डोळे असणारा, विनायका, प्रतिपाळीशी विश्वलोका, विघ्ने निर्विघ्ने करुणे तुझे चिंतन जे करीती त्या विघ्न न बाधती, सकळ भिष्टे लाधती म्हणजे सर्व मनोरथ प्राप्त होतात. सकळ भिष्टे म्हणजे सर्व मनोरथ, लाधती म्हणजे प्राप्त होतात. अवलंबेशी म्हणजे तात्काळ, सकळ मंगल कार्याशी, प्रथम वंदीचे तुझशी, चतुर्दश विद्याशी, स्वामी तुझे लंबोदरा, वेदशास्त्र पुराणे तुझे असे लेखन, ब्रह्मादिकया कारणे स्थविले अशी सुरवरी, त्रिपुर साधन म्हणजे त्रिपुरासुराचा नाश करताना ईश्वरे अर्चिले तुम्हाशी. ईश्वरे म्हणजे शंकराने सुद्धा तुम्हाला पूजले. आणि सहाराव्या दैत्याशी पहिले तुम्हाशी स्थविले. हरी ब्रह्मादिक गणपती कार्यारंभी वंदिती, सकळाभिष्टे साधती तुझनी प्रसादे. कृपानिधी गणनाथा, ओंकारा विघ्नहर्ता. ओंकारा म्हणजे उंदीर आहे, रथ म्हणजे वाहन ज्याचं, असं विघ्नहर्ता, विनायका, अभयदाता, मतिप्रकाश करी म्हणजे समस्त गणांचा नायक, तुझी विघ्नांचा अंतक म्हणजे तुझी विघ्नांचा अंतक म्हणजे विघ्नांचा नाश करणारा. तुमते वंदीचे जे लोक कार्य साधित यांचे सकळ कार्याचा आधार, तुझे कृपेचा सागर, करुणानिधी गौरी कुमार, मते प्रकाश करी माझी मनीची वासना तू अपूर्वावी गजानना, साष्टांग करीतो नमना. विद्या देई मजा आता, विद्या म्हणजे ज्ञान, नेमता होतो मतीनं म्हणून धरले तुझे चरण. 14 विद्यांचे निधान म्हणजे 14 विद्यांचे निधान
म्हणजे 14 विद्यांचे म्हणजे वेदांग, शिक्षा, कल्प, ज्योतिष, निरुक्त, छंद आणि व्याकरण. शरणागत वरप्रदा एवढ्यांचा साठा म्हणजे उपांगे म्हणजे व 4 उपांगे, 6 वेदांगे. 14 विद्या म्हणजे 4 वेद, 6 वेदांगे. 6 वेदांगे कोणते? शिक्षा, कल्प, ज्योतिष, निरुक्त, छंद आणि व्याकरण. आणि 4 उपांगे म्हणजे पुराणे, मीमांसा, न्यायशास्त्र व धर्मशास्त्र. अशा ह्या 14 विद्या आहे. 14 विद्यामध्ये 4 वेद, 6 वेदांगे आणि 4 उपांगे. 6 वेदांगे कोणते? शिक्षा, कल्प, ज्योतिष, निरुक्त, छंद आणि व्याकरण. आणि 4 उपांगे पुराणे, मीमांसा, न्यायशास्त्र व धर्मशास्त्र यांचा साठा होते. आणि शरणागत वरप्रदा म्हणजे शरणागतास वर देणाऱ्या. माझे अंतकरणेचे व्हावे, श्री सद्गुरुचरित्र कथन करावे, पूर्ण दृष्टीने पाहावे, ग्रंथसिद्धी पाहावी दातारा. आता वंदू ब्रह्मकुमारी. ब्रह्मकुमारी म्हणजे सरस्वती. आता वंदू ब्रह्मकुमारी म्हणजे सरस्वती, जिचे नाम वागीश्वरी. वागीश्वरी म्हणजे वाणीची देवता. पुस्तक विना जिचे करी, हंस वाहनी म्हणजे हंसावर बसलेली असे देखा. विद्या वेदशास्त्राशी, अधिकार जाणा शारदेशी, तिथे वंदिता विश्वाशी. विश्वाशी म्हणजे सगळ्या जगाला. ज्ञान होय अवतारा, म्हणून नमित तुझे चरणी, प्रसन्न होय माझे स्वामिनी. राहून या माझी या वाणी, ग्रंथी रिघू. रिघू म्हणजे प्रवेश. ग्रंथी प्रवेश करी आता. ऐक माझी विनंती, द्यावी आता अवलीला म्हणजे चांगली मती. विस्तार करावशी सद्गुरुचरिती, मती प्रकाश करी मज. मती प्रकाश म्हणजे बुद्धी प्रकाश करी मज. जय जय ओ जन्म जाते, तुझे विश्व वाग्देवते, वेदशास्त्र तुझी लिखिते, नांदविषयने परी. माते तुझी या वाणी. वाणी म्हणजे वाणीतून, मुखातून उत्पत्ती वेदपुराणी. वदिता साई दर्शनी. साई दर्शनी म्हणजे 6 शास्त्रे. न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, मीमांसा व वेदांत हे 6 शास्त्रे. त्यात अशक्य पर्यशी श्री सद्गुरूची नामे तुझी स्थिती म्हणते. नूर श्री सरस्वती या कारणे माझ्यावर प्रीती, या नाम आपुले म्हणून. खांबसूत्रीची बाहुली जैशी. खांबसूत्री म्हणजे कळसूत्री. खेळीते त्या सूत्रासरशी, स्वतंत्र बुद्धी नाही तशी, वर्तती आणि कोचनी म्हणजे दुसऱ्याच्या मते. जैसे तुझ्याची अभिमते, माझे जीवे प्रेरी माते. कृपानिधी वागते म्हणून विनवी तुझा बाळ, म्हणून नेमिले तुझे चरण. व्हावे स्वामिनी प्रसन्न, द्यावे माते विद्यादान. ग्रंथी रिघू. ग्रंथी रिघू खरे आता. आता वंदू त्रिमूर्तीशी, ब्रह्म विष्णू शिवाशी, विद्या मागेन मी तयाशी, अनुक्रमे करोनी. चतुर्मुखी असते ज्याशी, करता जो का सृष्टीशी, वेदजालचे मुखेशी, त्याची चरणे नमन माझे. आता वंदू ऋषिकेशी. ऋषिकेशी म्हणजे इंद्रियांचा स्वामी श्री विष्णू. जो नायक म्हणजे जो धनी आहे, विश्वासी. लक्ष्मीसहित अहर्निशी म्हणजे अहर्निशी म्हणजे रात्रंदिवस. क्षीरसागरी असे जाणा, चतुर्बाहू नरहरी, शंखचक्र गदाकरी. पद्महस्त मुरारी. पद्मनाभ म्हणजे कमळ ज्याच्या नाभीपासून उत्पन्न झाले असा. पद्महस्त मुरारी. पद्मनाभ पर्ययसा म्हणजे पद्मनाभ म्हणजे कमळ ज्याच्या नाभीपासून उत्पन्न झाले असा. पितांबर असे कोसला. वैजंती माळा गळा. शरणागता अभिष्टा. शरणागता अभिष्ट म्हणजे शरण आलेले, इच्छिलेले. सकळा देता होय कृपाळू. ज्याच्या जर शरण आलं की जे इच्छिलेले ते मिळतं. अभिष्ट सकळा. अभिष्ट म्हणजे इच्छिलेले. सकळा देता होय कृपाळू. आता नमो शिवाशी, धरली गंगा मस्तकेशी. पंचवक्त्र म्हणजे पंचमुख. दशभुजेशी. अर्धांगी अशी जगलमाता. पंचवदने असती जशी, 6 रिजोय सृष्टीची, म्हणून बोलली ती स्मशानवाशी. त्याचे चरणी नमन माझे. व्याघ्रांबर पांघरून सर्वांगी न्यासे, सर्व सर्पवेष्टन. ऐसा शंभू उमा रमण
त्याचे चरणी नमन माझे. नमन समस्त सुरवरा, सिद्ध साध्य अवतारा, गंधर्व यक्ष किन्नरा, ऋषीश्वराज नमन माझे. वंदू आता कवी कुळाशी, पराशरादी व्यासांशी, वाल्मिकादी सगळ्यांशी, नमन माझे परियसा. नने कवित्व जैसे कैसे, म्हणून तुम्हा विनोदेशे, ज्ञान द्यावेची परवशे, आपला दास म्हणून. नकळे ग्रंथ प्रकार, नैने शास्त्रांचा विचार, भाषा नाही महाराष्ट्र म्हणून विनवी तुम्हाशी. समस्त तुम्ही कृपा करणे, माझी अवस्था सहाय्य होणे. शब्द उत्पत्तीहीनेने, म्हणजे शब्द उत्पत्ती ज्ञान. कवी कुळ तुम्ही प्रतिपाळा, कवी कुळ म्हणजे कवी जन हो तुम्ही प्रतिपाळा. ऐसे सगळे का विनवणे, मग ध्याईले पूर्वजन्मे म्हणे. उभय पक्षे जनक जननी, जनकजननी म्हणजे आईकडील व बापाकडील पूर्वज महात्मे पुण्यपुरुषांचे. आपस्तंभ शाखेशी, गौत्र कौंडण्य महाऋषी, साखरे नाम ख्यातीशी, सायमदेवा पासाव त्यापासून नागनाथ, देवराव तयाचा सुत, सदा श्री सद्गुरुचरण ध्यात. गंगाधर जनक माझा, नमन करीत जनक चरणी. माता पूर्वज म्हणजे माता महादी, ध्यायेमणी जो का पूर्वज नामधारणी. अश्वलायन साकीशी, काश्यपाचे गौत्री, चौंडेश्वरी नामधारी. राग जैसा जुन्न, सोमवंशी राजा. जुन्नू अवधारी म्हणजे सोमवंशी राजा. याने गंगेला रागाने पिऊन नंतर कानातून सोडून दिली म्हणून तिला जान्हवी असे म्हणतात. जन्नूचा अर्थ आहे की रागे जैसा जन्नू अवतारी, म्हणजे सोमवंशी राजा याने गंगेला रागाने पिऊन नंतर कानातून सोडून दिली म्हणजे तिला जान्हवी असे म्हणतात. अथवा जनगंगेचा त्याची कन्या माझी जननी, निश्चय जैशी भवानी, चंपा नामे म्हणून स्वामिनी माझी पर्ययसा. नमिता जनक जन्नीशी, अनंतर नमोशी सद्गुरुशी, झाली मती प्रकाशी. सद्गुरुचरण स्मराड्या, गंगाधराच्या कुशी, जन्म झाला पर्ययशी. सदा द्याय श्री सद्गुरुशी, एका भावे निरंतर. म्हणून सरस्वती गंगाधर करी संतांशी नमस्कार. श्रोत्या विनू वारंवार क्षमा करणे बाळकाशी. वेदाध्यायी म्हणजे वेदाभ्यास करणारे संन्यासी. येती योगेश्वर तापशी, सदा देती सद्गुरुशी, त्याशी माझा नमस्कार. विनवती समस्तांशी, अल्पमती आपणाशी, माझे बोबडे बोलाशी, सकळ तुम्ही अंगी करा. तावन मात्र म्हणजे अत्यल्प माझी मती. नेने काव्य उत्पत्ती जशी, सद्गुरु निर्भती तेने परी सांगत अशी. पूर्वापार म्हणजे पूर्वीपासून आमचे वंशी सद्गुरु प्रसन्न अहर्निशी, निरोप देती माते परीशी. चरित्र आपले विस्तारी, म्हणे ग्रंथ कथन करी. अमृत घट म्हणजे अमृताचा कलश स्वीकारी. माझे वंश परंपरे लादती चारी पुरुषार्थ, धर्म अर्थ काम मोक्ष. हे सद्गुरु वाक्य मज कामधेनू म्हणे नाही अनुमानू. श्रेय वृद्धी म्हणजे सेवा वृद्धी समृद्धी पाविणारा आपण श्री नरसिंह सरस्वती त्रयमूर्ताचा अवतार झाला. सिंह सरस्वती नर कवन जाणे याचा पार. चरित्र कावणे वर्णावे, चरित्र असे श्री सद्गुरूंचे वर्णावया शक्ती कैशी वाचे. आज्ञा असे श्री सद्गुरूचे म्हणून वाचे बोलत असे. ज्यास पुत्रपौत्री चाड म्हणजे इच्छा, त्याची हे कथा असे गोड. लक्ष्मीवशी अखंड तया भुवनी परियेसा, त्याच्या घरात. अशी कथा ज्यांच्या घरी वाचिते नेते मनोहरी. स्त्रियायुक्त म्हणजे लक्ष्मीयुक्त, निरंतरी. नांदती कलत्रपुत्रयुक्त म्हणजे बायको मुलांसहित. रोगराई तया भुवनी नव्हती श्री सद्गुरुनी. नांदती कलत्रपुत्रयुक्त म्हणजे नांदती बायको मुलांसहित. स्त्रियायुक्त निरंतरी म्हणजे लक्ष्मीयुक्त निरंतरी. नांदती कलत्रपुत्रयुक्त. रोगराई तया भुवनी नव्हती श्री सद्गुरुनी. निसंदेह प्रतिदिनी ऐकता बंधन तुटे जाना. ऐशी पुण्य पावन कथा सांगे ऐका विस्तारता. साया साविन म्हणजे श्रमा वाचून होय साध्यता. सत्य तात्काळ फल असे देखा. निदान जे द्रव्याची ठेव लादे अप्रयाशी. तरी का कष्टीचे सायाशी. विश्वास माझी या बोलाशी. एका श्रोत एकचिते आम्ही साक्षी म्हणजे प्रचिती अनुभव. ऐसे घडले की म्हणून विनवतेशी बाळेशी. सद्गुरुस म्हणून असे भले अनुभव हो सकळीक. तृप्ती झाली अरे ढेखर, जेवी देते जेवणार. श्री सद्गुरु महिम्याचा उद्धार बोलत असे अनुभवी. मी सामान्य म्हणून उदास हे उपेक्षा कराल माझ्या वचनी. मक्षिकेच्या म्हणजे मधमाशीच्या मुखातूनही मधु केवी ग्राह्य होई. जैसे शिंपल्यात मुक्ता फळ म्हणजे मुक्ताफळ म्हणजे मोती. अथवा कर्पूर कर्दळी, कर्दळी म्हणजे कर्दळीच्या झाडात केवळ.
विचारी पा अस्वस्थ मुळ कवना पास उत्पत्ती ग्रंथ कराल उदास वाकुंडा कृष्ण म्हणजे काळा दिशे उस अमृत निघे त्याचा रस दृष्टी द्यावी त्यावरी तसे माझे बोलणे जशी चाड म्हणजे प्रीती किंवा इच्छा श्री सद्गुरू स्मरणे स्वीकारणे शहाणे अनुभवते एकचित्त ब्रह्मरसाची म्हणजे ब्रह्मानंदाची गोडी अनुभवते फळे रोकडी म्हणजे तात्काळ फळ मिळते आणि या बोलाची आवडी जशी संभव अनुभव श्री सद्गुरुचरित्र कामधेन ऐकता होय महान स्तोत्र करून सावधान एकचित्त प्रियसा श्री सद्गुरू नूरश्री सरस्वती होते गणगा ख्याती महिमा त्यांची अत्युन्नती म्हणजे अतिश्रेष्ठ सांगा एका चित्ते तयाग्रामी होते श्री सद्गुरू म्हणून महिमा असे थोर लोक चहू म्हणजे चारी राष्ट्रातील सर्व प्रांतातील चहूराष्ट्रू समस्त जाती यात्रेशी तेथे जाऊन आराधिती त्वरित होय फलप्राप्ती पुत्रधारा म्हणजे श्री धनसंपत्ती पुत्रधारा म्हणजे पुत्रधारा श्री धनसंपत्ती जे जे इच्छिले होय लादून या संतान नाव ठेवती नामकरण संतोष रूपी येऊन पावती चारी पुरुषार्थ ऐसा असता वर्तमानी भक्त एक नामकरणी पावती चारी पुरुषार्थ धर्मार्थ काम मोक्ष नामकरणी कष्ट तसे येते गणी सदा द्यायचे सद्गुरुशी असे म्हणे व्याकुळती चित्ते वेष्टीला असे बहुत श्री सद्गुरू दर्शन जाऊ म्हणती निर्वाण मान असे म्हणजे मरणापर्यंतच्या निश्चयाने निघाला आणि अतिनिर्वाण अंतकरणी लय लावणी सद्गुरू जातो शिष्य शिरोमणी श्रुदा तृषा म्हणजे भूक तहान विसरून या निरधार करून मनाशी निर्धार म्हणजे निश्चय करोनी मनाशी म्हणे पाविष्य सदृश्य अथवा सांडीन द्यायशी जडोरूपकीचे ज्याचे नामस्मरण करतात दैन्य अर्थ त्वरित आपण असे नामांकिता म्हणजे निंदा अशी भासणारी स्तुती किंकारानं म्हणत असे दैव असे आपले होणे तरी का बजावशी सद्गुरुचरण परिस लागताच असे न लोह सुवर्ण होत असे तुझे तैसे तुझे नाम परिस माझे हृदय सदा वास माते कष्ट सायस होतो लाज कवनाशी याची बोलायचं आहे वा म्हणे धरुणी पावाशी सद्गुरुमती सदाशिवा कृपाळ वा सर्वभूती अतिव्याकुळ अंतकरणे कष्टला भक्त नाम करणे निंदा स्तुती आपले वाणी निंदा अशी भासणारी स्तुती करिता होय पर्यायचा राग स्वच्छा ओविबद्ध म्हणते वेंदू विघ्नारा पार्वती कुमरा नमू ते सुंदरा शारदेशी श्री सद्गुरू त्रिमूर्ती म्हणतात वेदश्रुती सांगती दृष्टांची कलियुगात ख्याती नृसिंह सरस्वती भक्तांशी सार्थी कृपासिंधू भक्ता वेद वाकांता त्रयमूर्ती श्री सद्गुरुनाथ म्हणून त्रयमूर्तीचे गुण तू एक निधान भक्ताशी रक्षण दयानिधी येती विनोतेस राहती ज्ञाने भक्ती भावभक्ती अंतकरण सुरू नव्हे बा श्री सद्गुरू तू कृपा सागरू पावेगे आता नरहरी अनंता बाळाला तू माता केवी टाकी तू माता तू पिता तुची सखा भ्राता तू कुळदेवता परंपरे वंश परंपरे धरून निर्धारी भजितो मी नरहरी सरस्वती नरे दैन्य माझे द्वारी म्हणून मी नरांतरी कष्ट तसे सदा कष्ट चित्ता का हो देशी आता कृपासिंधू भक्ता केवी होशी कृपासिंधू भक्ता कृपाळवनंता त्रयमूर्ती समर्था दयानिधी त्रयमूर्ती तू होशी पाळीशी विश्वासी समस्त देवाशी तुझी दाता होती मागो मी कवनाशी तुझ्या वाचून आता असे कवन दाता विश्वासी पोषिता सर्वज्ञ तू सर्वज्ञ म्हणून वाणी ती म्हणजे वर्णिता पुराणी माझे अंतकरणे नये साक्षी अनुभव सर्वज्ञाची खूण असे विलक्षण समजतात ते जाणे कवन कैसा परिस्थिती भूमिश्री जाणे जेणे तरी सर्वत्र तो बाळक ताने नेणे पापमाय कृपा केवी जेवी या अर्थी होय माता पित्या दिल्या वाचून ने देव म्हणून असेल मनी सांग म्हणजे समजती मही तळी म्हणजे पृथ्वी तलावर तुम्हा दिले बळी नावाच्या दैत्य राजाने त्या तो पाताळी बसवले सुवर्णाची लंका तुहा दिली एका म्हणजे बिभीषणास त्याने पूर्वी लंका कवना दिली अढळ त्या ध्रुवाशी दिले ऋषिकेशीत त्याने हो तुम्हाशी काय दिले निक्षत्रिय करुणी विप्राते मेदिनी म्हणजे पृथ्वीवर देता तुम्ही काय दिले सृष्ट्या पुषक तुची देव एक तू ते मी मशक काय देऊ तुम्ही नाही तुम्ही जरी श्रीमंत नरहरी महालक्ष्मी घरी नांद तसे याहून आम्हाशी तू काय मागशी सांग ऋषिकेशी काय देऊ मातेशी ओसंगी म्हणजे मांडीवर बैसून या बाळ पसरी मुख कमळ स्तन कांक्षेशी स्तन पिण्याच्या इच्छेने बाळापाशी आता काय माग्यात आता ऐकशी सदुना आता काय देऊ घेऊन ये देता नाम नाही दाता दयानिधी म्हणता बोल दिशे देऊ तू न शकशी म्हणून मी मानशी
14 भुवनाशी तूची दाता, अथवा तुझे मनी वशे आणि काही सेवा केली नाही म्हणून सेवा घेऊन या. देतो हे जे देत असतो सामान्य म्हणजे सामान्य मनुष्यही नाव नाही जाणा दातृत्वाशी तळी भावी वेरी असती भूमीवरी मेघ तो अंबरी वर्ष तसे. अंबरी म्हणजे आकाशात. मेघाची सेवा न करिता स्वभाव उदक पूर्ण सर्वा केवी करी सेवा अपेक्षिता बोल असे दाता. दाता म्हणजे दातेपणाला. दयानिधी म्हणता केवी सजे नेने सेवा कशी स्थिर नवे मानसी माझे वंशवंशी तुझे दास माझे पूर्वज वंशी सेविले तुम्हाशी संग्रह भोवशी तुझे चरणी बापाची शेळशी पाळते पुत्राशी तेवी तुवा आम्हाशी प्रतिपाळावे. माझे पूर्वज धन म्हणजे वडिलास पार्जित द्रव्य द्यावे तुम्ही ऋण का बा नाही करुणा कृपा सिंधू आमचे आम्हा देता का बा नाही चित्तात सांगेन मी सत्ता घेईन आता माझं जरी न दिशी न ररी जिंतून व्यवहारी घेईन जाणं म्हणजे जिंकून पंचामध्ये नेऊन घेऊन जाणं. दितसेच दाता कठीण तसे सद्गुरू नाथा दासे मी अंकिता सनातन आपले समान असे लखवण तया सवय म्हणा कठीण कीजे ऋतू त्यावरी प्रल्हादा म्हणजे प्रल्हादासारख्या शौकाचा तू कैवारी व्हावेस निष्ठुर होऊ नयेस असा अर्थ. प्रल्हादा कैवारी शौकाशी शौका बाळाशी करू नये अशी कठीणता पर्यशी बारावे नदीशी माझी अपराधी धरून या बुद्धी अंतकरण कृती पाशी जरी बाळक मातेशी बोली निष्ठुरशी अज्ञानी मायाशी मारी जरी माता त्या कुमाराशी कोपन जरी जैसा अलंगोनी अर्शी खंबोखी म्हणजे समजावी ते कवने आफ्रेदेशी न बोले श्यामाशी अहो ऋषिकेशी सांगा म्हणजे माता हो कोपेशी बोळे बाळकाशी जाऊनी पित्याशी सांगे बाळक पिता कोपे जरी एके अवसरी माता कृपा करी खंबोकीनी संभोखुनी म्हणजे समजवते माता तू पिता कोपशी सद्गुरु नाता सांग कवनाता क्षमा करी तुझी स्वामी ऐसा जगी झाला ठासा दास तो भला तैसा प्रतिफळावा अनाथ रक्षक म्हणती तुझं लोक मी तुझा बाळक प्रतिफळ कृपा वनिती पुराणी माझे बोल कानी नगाशील कशी सद्गुरूंना माझे करुणा वचना काय दुच्छितपणा म्हणजे कंटाळा द्वेष तुम्हाशी माझे करुणा वचन ऐकी तुझे कान ऐकून पाशानं विघरत असे मिळवतो करुणा कर ऐसे वनिती तुझं अजून तरी कैशी कृपा नाही ऐसे नामांकित विनवता त्वरित कृपाळू सद्गुरूंना आले वेगी वत्सलागे देणू जैशी काठी भोनू म्हणजे घराला येते तैसे सद्गुरू आपण आले जवळ येताच सद्गुरू मुनी वंदी रामकरणी मस्तक ठेवणे चरण युग्मी म्हणजे दोन्ही पायांवर केश तो मोकळी झाडी चरण जुळे आनंदाच्या जळी अंध्री म्हणजे पाय क्षाळी म्हणजे धुता झाला हृदय मंदिरात बसून व्यक्त पूजा आचरित षोडश विधी आनंदभरित झाला नामांकित हृदयशी सद्गुरुनाथ स्थिर झाला भक्तांच्या हृदयात राहायचे सद्गुरुनाथ संतोष होत सरस्वती श्री श्री सद्गुरु चरित्रामूर्ती परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामधारक समाज मंगळाचरण नाम प्रथम अध्याय श्री सद्गुरु दत्तात्रय प्रणमस्तु सद्गुरु श्री सद्गुरु देवदत्त.